आजपासून नागपुरात विधिमंडळीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत, कॅबिनेट मंत्री। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? आजचा दिवस अशासाठी महत्त्वाचा आहे की पुरवण्या मागण्या आज सादर होतील आणि पुढच्या आठवड्यात पुरवण्या मागण्यांवर चर्चा होईल आणि त्याच्यामुळे नेहमीच प्रत्येकाच्या मागण्या असतात, कुठे जिथे रस्त्यांना निधी मिळाला नाही किंवा काही लहान लहान असतात किंवा अनेक स्कीम चालू असतात, काही नवीन स्कीम इंट्रोड्यूस केलेल्या असतात, त्याला आर्थिक तरतूद करायला लागते आणि ती पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केली जाते। त्याच्यामुळे पहिला दिवस अशासाठी महत्त्वाचा असतो की पुरवण्या मागण्या सादर केले जातात आणि जे आमचे सदस्य ज्यांचं दुःखद निधन झालेलं असतं त्यांना आदरांजली सुद्धा व्यक्त केली जाते आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवसाला तर जास्त करून हेच कामकाज चालेल। मी खरं तर आमचे विधिमंडळामध्ये विधान परिषदेमधले जे सदस्य आहेत ते नेहमीच टीचर्सच्या समस्याच्या संदर्भात हे करत असतात। आज विधिमंडळाचं काम थोडंसं लवकर संपत असतं पहिल्या दिवशी, त्याच्यामुळे आज मी त्यांची मीटिंग ठेवली आहे। अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजतोय आणि राजकारण तापलं असं म्हणावं। एकीकडे पाऊस आहे, थंडी हवा वारे वाहू लागलेत, दुसरीकडे विरोधकांनी बॅनरबाजी केलेली आहे। सरकार म्हणजे तिन्ही पक्षांचं जे सरकार आहे त्यांच्याच नेत्यांनी जी एकमेकांवरती कुरघोडी केली आहे त्याबद्दलचे हे बॅनर्स लागले। वेगवेगळ्या पक्षात असताना शेवटी विरोधी पक्ष म्हणून आज समजा विरोधी पक्ष कोणीतरी आहे आणि त्यांना विरोधी पक्ष म्हणून बोलायलाच लागेल आणि उद्या समजा त्यांचं मन पालटलं आणि ते समजा सत्ताधारी पक्षामध्ये आलं तर मग त्यावेळेला त्यांनी केलेले स्टेटमेंट जर कोणी वाचून दाखवायला लागलं तर ते चुकीचं ठरेल। एवढंच आहे। शेवटी सरकार हे जनतेसाठी काम करण्यासाठी असतं आणि त्याच्यामुळे ते जनतेसाठी कसं परफॉर्म करते आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे अकाली पावसाचा आणि जवळजवळ आतापर्यंत 40% जास्त 50%च्या आसपास पंचनामे झालेले आहेत। सॉरी, मला वाटतं काल मला फिगर सांगितले पण माझ्या लक्षात नाही, ते 50%च्या वरच पंचनामे झालेत की 60% झालेत आणि 40% जरी शिल्लक असतील तरी ज्या शेतकऱ्याचा पंचनामा झाले त्याला मात्र वाटतं की आमच्याकडे पंचनामेच झालेले नाही। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला तुम्हाला एरिया कव्हर करायचा असतो त्यावेळेला मशिनरी कमी पडते, कारण तिथं कृषीचा हे सुद्धा लागतो, महसूलचा अधिकारी लागतो। तर त्या दृष्टीने येत्या आठवड्यामध्ये किमान 4-5 दिवसामध्ये सगळे पंचनामे पूर्ण होणार आहेत, म्हणजे पूर्वी झालेले ह्याचे। आणि नवीन जो आता काल या वादळामुळे जो आलेला पाऊस आहे त्याचे परत पंचनामे करायचे आदेश कालच्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। एवढ्या फास्ट पंचनामे होण्याची महाराष्ट्रातली पहिलीच वेळ आहे, हे सुद्धा मला सांगायचं आहे। कारण काय केवढ्या स्पीडने पंचनामे झाले ते मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी मला ते आता नेमकी फिगर आठवत नाही पण ती 60%च्या आसपास डेफिनेटली आहे, कधी त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि उर्वरित पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना दिलासा, त्यांच्या खात्याला थेट पैसे पोचतात। काही ठिकाणी असं सुद्धा झालेलं आहे की आम्ही ज्या वेळेला नुकसान भरपाई देतो त्यावेळेला ती 1000 रुपयापेक्षा कमी असले तर मिनिमम आम्ही 1000 रुपये देतो। आता काही ठिकाणी इन्शुरन्स कंपनीने थेट त्यांचे जे काय असेल गुंठेवारीप्रमाणे 90 रुपये 100 रुपये थेट खात्यात पाठवून दिले। शेतकऱ्याचा हे होतो की 1000 रुपये मिळायचे होते, 100 रुपये कसे मिळाले, त्यांना ते पैसे मिळणार, परंतु हे डायरेक्ट जे करतं कंपनी त्याच्यामुळे सरकारबद्दल शेतकऱ्यांचा गैरसमज होतो। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होते असं म्हणावं का? कारण दिशा साल्यांप्रकरणी प्रकरणी त्यांची SIT चौकशी होईल असं बोललं जातं, सूत्रांकडून माहिती मिळते। एक अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वामध्ये एक कमिटी गठन केली जाईल आणि ती चौकशी करेल। बरेचसे नेते त्यांची सुद्धा चौकशी होईल, यामध्ये त्यांचे सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातील आणि कन्क्लुजनवर पोहोचेल का सरकार? बघा, हा होम डिपार्टमेंटचा प्रश्न आहे। एखादं ज्याला आत्महत्या होती ती की आत्महत्या होती की नेमकं काय घडलंय याच्याबद्दल अनेक प्रवाद महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे झालेले आहेत। मी असं म्हणत नाही की कोणाची इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये असेल, पण कोणाचं नाव घेतलं जात असेल आणि मुख्य म्हणजे त्यांचं एक ॲफिडेव्हिट आलेलं आहे हायकोर्टामध्ये की आपल्याला ऐकल्याशिवाय ह्या संदर्भात काही निर्णय देऊ नये। जनरली ज्यांचा काही संबंध नसतो ते असे ॲफिडेव्हिट्स देत नसतात, त्याच्यामुळे त्यांना तो सल्ला कोणी दिला मला माहिती नाही, पण त्याच्यामुळे संशयाची सुई साहजिक ज्याला जाते त्याला जी लोक राजकारणात असतात त्यांचं निर्विवाद हे असायला लागतं। एका दृष्टीने त्यांना सुद्धा स्वच्छ बाहेर यायचे, त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी सादर केले तर कोण आरोपही करणार नाही। नारायण राणेंनी आरोप केले होते, नितेश राणेंनी आरोप केले होते, टॉवर लोकेशनचा संदर्भ दिला होता। मागच्याच विंटर सेशनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी मागणी सुद्धा केली होती की याबद्दलची SIT चौकशी व्हावी। नाही बघा, आता स्वतः ते गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांनी SIT चौकशी लावली तर तशी मागणी राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, नितेशजी सुद्धा आमदार आहेत आणि SIT चौकशी ही कोणावर काय
आरोप सिद्ध होईल त्याच वेळेला पुढची कारवाई होते. त्याच्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्याबद्दल गृह खातं अधिक बोलू शकेल. मला याच्यावर अधिक बोलणं शक्य होणार नाही. परंतु ही एक दोन्ही दृष्टीने असतं. लोकांच्या मनामध्ये संशय असेल तर तो दूर करण्याच्या दृष्टीने सुद्धा ही एक संधी असते. आणि खरं जर चुकून काही इन्व्हॉल्वमेंट असेल तर एखादा मनुष्य तिथं उपस्थित सुद्धा असू शकतो ना, परंतु अनुपस्थित आहे असं म्हटलं आणि कॉल लोकेशन मिळालं मग तो अडचणीचा विषय होतो. आणि त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काही अधिक बोलू शकणार नाही कारण हा व्यक्तिगत विषय त्याच्यावर अधिक बोलणं योग्य ठरणार. नीलम गोरे यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं आहे आणि ते म्हणतायत की ज्या पद्धतीनं तुम्ही गुवाहाटीला गेला होता, जर बाळासाहेब ठाकरे आज असते तर ते स्वतः गुवाहाटीला आले असते आणि ते गुवाहाटीला येत आहेत म्हणून सर्व आमदार त्यांच्यासोबत पुन्हा एकदा मुंबईत आले असते. मुळात बाळासाहेब असते तरी ही फुटच झाली नसती. कारण ज्या वेळेला पक्षामध्ये दोन मतप्रवाह व्हायला लागले आणि काही विशेषतः शिंदे साहेबांच्यावर की ज्यांनी खरं तर एक्स्ट्रा मतं घेऊन आले होते अपक्षांची वगैरे त्यांच्यावरच, आणि ज्या राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची ने मतदान केलं नव्हतं, आम्हाला सांगितलेला कोटा दिलेला नव्हता, त्यांच्याविरुद्ध काही ॲक्शनच झाले नाही. उलट आपल्याच पक्षातल्या लोकांवर अविश्वास दाखवला गेला. त्याच्यामुळे आमदार कमालीचे दुखावले गेलेले होते. आणि एखादा मनुष्य घरामध्ये रागवू शकतो ना. त्याच्यामुळे आम्ही काही 4-5 जे ज्येष्ठ आमदार आणि मंत्री आहेत त्याच्यामध्ये दादा भुसे सुद्धा होते, गुलाबराव पाटील होते, मी होतो. आम्ही उद्धव साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना सांगितलं की आपण यांना परत बोलवूया. त्याच्यावर त्यांनी उत्तर काय दिलं, मी बोलवणार आहे, तुम्हाला जायचं तर तुम्ही सुद्धा जा. आता हे बोलणं थोडंसं मला वाटतं की त्यांच्याबद्दल आदर राखून सुद्धा असं वाटतं की असं बोलणं अयोग्य होतं. निदान पक्षाच्या प्रमुखाने तरी असं बोलू नये. आणि असं जर झालं तर मग इतर लोकांनाही कळेल की हे घडलेलं होतं. लोक काय असंच जात नाही. आणि माझं तुम्ही गुवाहाटीमधली स्टेटमेंट्स बघा. मुळात तुम्ही अँटी डिफेक्शन लॉ जरी बघितला तरी त्याच्यामध्ये 5 बेंचने जे हे दिलेलं आहे, जजमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठला विचार घेऊन लोकांच्या समोर गेला याला सुद्धा त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. कारण शेवटी हे इलेक्ट झालेले रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे आपण युती म्हणून इलेक्शनला सामोरं गेलेलो होतो आणि त्या विचाराबरोबर राहावं असं जर पक्षांतर्गत आम्ही मांडलेलं असेल तर आमची बाजू त्या नॉर्म्सवर सुद्धा बरोबर आहे. त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता. आणि शेवटच्या दिवशी सुद्धा मी स्टेटमेंट दिलेलं आहे की आज सुद्धा तुम्ही काँग्रेस बरोबरची आघाडी तोडा, सर्व लोक परत येतील. कारण हा वैचारिक संघर्ष होता. कोणी जे काय म्हणतात फूट असं काही नव्हतं. म्हणून तर पक्ष आमच्यावर राहिला, कारण आम्ही पक्षाच्या विचाराबरोबर राहिलो. त्यामुळे बाळासाहेब असते तर असा संघर्ष झालाच नसता असं मला वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर दीपक केसरकर यांनी बाजू आपली मांडलेली आहे या ठिकाणी. आणि बाळासाहेब ठाकरे जर असते तर संघर्षच झाला नसता, शिवसेनेमध्ये फूटच पडली नसती, असं महत्त्वाचं विधान त्यांनी केलं. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.